मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष म्हणून पुढच्या 16 महिन्यांसाठी कोणाला बढती मिळणार? विद्यमान उपाध्यक्ष संजय नाईक यांना की सचिव अजिंक्य नाईक यांना? मुंबईच्या क्रिकेट रसिकांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळणार आहे। अमोल काळे यांच्या आकस्मिक निधनामुळे एमसीएच्या अध्यक्षपदाची जागा ही रिक्त झाली आहे आणि या पदासाठी उद्या होत असलेल्या निवडणुकीत एमसीएला संलग्न जवळजवळ 350 क्लब्स आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटरही मतदान करतील। या निवडणुकीच्या निमित्तानं संजय नाईक आणि अजिंक्य नाईक या दोघांनीही कुलाबा ते डहाणू, कुलाबा ते नवी मुंबई आणि कुलाबा ते कल्याण हा मुंबई क्रिकेटशी संबंधित सारा परिसर अक्षरशः पिंजून काढलाय। एमसीएच्या नव्या अध्यक्षांना खरं तर जेमतेम 16 महिन्यांचा कालावधी मिळणार आणि याचं कारण एमसीए कार्यकारिणीची आगामी त्रैवार्षिक निवडणूक ही पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उद्याच्या निवडणुकीचा आढावा घेऊयात ग्राफिक्समधून। कोण होणार एमसीएचे नाईक? दोन नायकांची लढाई। एमसीएत अध्यक्ष म्हणून बढती मिळवण्याचा संजय आणि अजिंक्य नाईकांचा प्रयत्न आहे। संजय आणि अजिंक्य नाईकांच्या कार्यकारिणीत सलग 2 टर्म्स पूर्ण झाले आहेत आणि नियमानुसार ते दोघं तिसरी टर्म सलग त्याच्यामुळे राहू शकत नाहीत कार्यकारिणीत आणि म्हणूनच दोघंही एमसीएची 2025 सालची निवडणूक लढवू शकणार नाहीत आणि याच कारणास्तव दोघंही अध्यक्षपदी निवडून येण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत। माजी अध्यक्ष आशिष शेलारांचे निकटवर्तीय म्हणून संजय नाईकांची ओळख आहे एमसीएत। माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूरांचे जावई कोण आहेत तर अजिंक्य नाईक। त्यांच्या उमेदवारीला देवेंद्र फडणवीस आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवारांचा भावनिक पाठिंबा असल्याचं बोललं जातं। उद्धव ठाकरेंची ताकद देखील अजिंक्य नाईकांच्या पाठीशी आहे, पण शिंदे गटाची ताकद ही दोघांसाठी विभागली असल्याचं समजतंय। एमसीएच्या अध्यक्षपदासाठी 2 नायकांमध्ये होत असलेली लढाई ही आता चुरशीची होईल असा अंदाज आहे। उद्या दुपारी 3 वाजता मतदान सुरू होईल, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल आणि साधारण 1 ते 2 तासात या लढतीचा निकाल जाहीर होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।